नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मिस्टर संभाजी भोसले आता तुम्हाला राजा म्हणणार नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाहीत, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही टीका केली। आम्ही राजा फक्त छत्रपती शिवरायांना मानतो असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला, कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत। जरांगे पाटील काय, जरांगे पाटलाचा बाप काय, संभाजी राजा काय, कोण बी येऊ द्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची चौकट आणि तिचे निकष पूर्ण केल्याशिवाय राजा आता राजा राणीच्या पोटाला जन्माला येत नाही, राजा मतपेटीतनं जन्माला येतो। त्यामुळे संभाजीराजे आम्ही राजा फक्त छत्रपती शिवरायांना मानतो। तुम्ही जर असं वागणार असेल तर तुम्हाला आम्ही राजा मानायचा का नाही याच्यावर आम्हाला रयतेला विचार करावा लागेल। आंदोलनाच्या शेजारी दुसरं आंदोलन सुरू करणं महाराष्ट्रामध्ये शोभत नाही। वडीगोद्रीमधील ओबीसी आंदोलनावर संभाजीराजे छत्रपतींनी हे वक्तव्य केलं, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींना प्रत्युत्तर दिलं आहे। पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये, पण अशा पद्धतीने ह्यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे इथं, म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाहीत। हा सुसंस्कृतपणा नाहीये, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही, दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीयेत। हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करायला। संभाजीराजेंनी आता भेट घेतलेली आहे आणि जरांगेंना ते म्हणाले की तिसऱ्या आघाडीत तुम्ही या। संभाजी महाराज तेवढ्याच कामासाठी आले होते, ते काय आरक्षणाची बाजू मांडायला किंवा ऐकून घ्यायला आले नव्हते ना। जरांगेंना त्यांना सांगायचं होतं ही राजकीय भेट होती, त्यामुळं राजकारणाशिवाय ना संभाजीराजेच्या मनात काही हेतू आहे ना जरांगेच्या मनात काही हेतू आहे। तर पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं ते बघा, सत्तेत या। संभाजीराजेंनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे। तर आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे। व्यक्ती आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं, आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा। आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आलं तरी चालेल, पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे। हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तर यायला पाहिजे सत्तेत, उभा करा तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या, काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही। मी शेवटचं सांगतो राजसाहेब, आपण उठत नसतो, आता पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो, मला पाहिजे सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी, मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं। आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलोय, आमचं ध्येय आमचे लेकरं मोठे करायचे। जरांगे यांच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे, इतरांचाही विचार व्हावा असं शरद पवारांनी म्हटलं। मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाच्या हिताचाही विचार करावा असं पवारांनी म्हटलं आहे। तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं पवार म्हणत आहेत का, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। योग्य करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली, विशेषतः जरांगेंनी स्वतः मांडली। त्यांनी सांगितले की मुस्लिम, धनगर, लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली। शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं, तर मग भूमिका कुठं स्पष्ट आहे? आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे। प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे, मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणालाही शक्य नाही आहे। तर शरद पवार साहेब ओबीसीतून द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करून घ्या। तर आम्ही शेळ्या मेंढ्या पाळणं सोडलं तर कुत्र्याचं मटण खावं लागेल। कोल्हापुरातील धनगर आंदोलनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तुम्ही मारता ना मला, तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा। अरे जर धनगराला तुम्ही मारता
तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? तर कुणीही मुस्लिमांबद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याची जलील यांची मागणी आहे. तर जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही नितेश राणेंनी असं प्रत्युत्तर दिलंय. कोणीही स्टेजवर उभे राहतो, कोणत्याही धर्माच्या बाबतीत बोलतो, इथपर्यंत गेलेला आहे की एका स्टेजवर उभे राहून भारतीय जनता पार्टीचा एका नेता असं म्हणतो की आम्ही मुसलमानांना मशिदीमध्ये घुसून चुन चुन के मारेंगे. म्हणजे हे काय क्रिमिनल ऍक्ट आहे का नाही आहे? म्हणजे याच्या बाबतीत काही कारवाई व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या. त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले, मग त्यांचा निषेध कोणी केला का? आम्ही हिंदूंनीच आमच्या देशामध्ये सणासुदी साजरी करायची नाहीये का? म्हणून ह्या सगळ्या रॅलींना कोणी भीक घालत नाही. ज्या दिवशी या रामगिरीने अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्याच दिवशी मी एक स्टेटमेंट केलं होतं की यांनी ते स्वतःहून बोलले नाही, त्यांना सरकारने बोलायला भाग पाडले आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री येऊन मी जे बोललो होतो ते सिद्धही केलं की त्यांनी सांगितलं त्याच्या समोरच की तुमच्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. आजची जी रॅली आहे तिरंगा रॅली इम्तियाज जलील त्या रॅलीकडे तुम्ही कसं बघता? नाही, याच्या पाठीमागं आम्ही पाहतो हे राजकारण म्हणून पाहतो, कारण हे राजकारण आहेत. त्यांना आता आमदारकीला उभं राहायचंय, खासदारकीला पडले आणि मग काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, कारण असं काही नाहीये. हे जे करतायत हे चुकीचं करतायत. माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत जाहीर विधानं करतात. शरद पवारांनी नाव न घेता नितेश राणे यांच्यावर निशाणा साधलाय. डोक्यात गेलेली सत्तेची हवा जनता एक दिवस नक्की उतरवेल असं पवार म्हणाले. वादग्रस्त विधानं करणाऱ्यांना आवर घालण्याऐवजी त्यांची काळजी घेतली जाते अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषणे पुन्हा पुन्हा करतात. त्याला आव्हान घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्याची मुलाबाईची काळजी घेतली जाते. याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची जागा ही दाखवण्याचं राहणार नाही. पवार साहेबांनी कधीतरी हिंदूंची बाजू पण लावून धरावी. ज्या गणपती बाप्पांना, ज्या लालबागच्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आदरणीय पवार साहेब गेले, त्याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर जेव्हा दगडे मारली गेली, चपला मारले गेले, मूर्तींच्या विठंबना केली, तेव्हा पण अगर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावर साधा निषेध व्यक्त केला असता तर हिंदू समाजाला निश्चित पद्धतीने बरं वाटलं असतं. तर महायुतीमधून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. दादांना अडचणीत आणणाऱ्या भूमिका घेतल्या जात आहेत असं राऊत म्हणाले. दादांना दूर करण्याच्या कार्यक्रमात मिंधेंचे काही लोक देखील सहभागी आहेत असा आरोप राऊतांनी केलाय. तर विरोधक नरेटिव्ह सेट करतायत. याउलट ठाकरेंनाच महाविकास आघाडीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत.
तर मला मंत्रिपद मिळत असतानाच एका आमदाराने धमकी दिली होती, तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन अशी धमकी देण्यात आली होती आणि त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. संजय शिरसाट यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. तर आम्ही नाराज नाही, गोगावलेंच्या मनात काही राहत नाही असं शिरसाट म्हणाले. साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं. एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलत तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का, मी 12 वाजता राजीनामा देतो. म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेतकऱ्याचं चेअरमन पद केलं. लक्षात बोलले की आता काय करू शकतो, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या. आमच्या बायकोची काय हा विषय बाहेर यायला नको होता, परंतु बरंचसं असं आहे त्याच्या मनात काही राहत नाही, तो बोलून जातो आणि त्याचा परिणाम असा होता आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून ते तिथपर्यंत तो विषय मर्यादित होता. सीएम साहेबाच्या मनात आजही आहे, उद्या पण राहणार आहे. त्यांना आम्हाला त्यांच्याबरोबर मंत्री म्हणून पाहिजे त्यांची सुद्धा इच्छा होती, पण राजकीय या समीकरणामध्ये थोडंसं गडबड झाली म्हणून आम्ही कोणी एकमेकावर नाराज आहे तर आमचं काही वैयक्तिक आहे असं काही नाही. बरंच स्वतः आज दुपारी जाऊन एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारतोय. आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक आणि नेत्यांनी मतदारसंघाचा अहवाल सादर केलाय. 225 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आलाय. अहवाल आणि निवडून येण्याची क्षमता पाहून राज ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. काँग्रेसकडील भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. चला लढूया परिवर्तनासाठी असं म्हणत भोर, वेल्हा, मुळशीमध्ये मोर्चे बांधणी करण्यात आली. भोर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. संग्राम थोपटे सलग 3 वेळा भोरमधून आमदार आहेत. ही जागा आपली हक्काची आहे, आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहे, ही जागा आपल्याला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन आलो, शिवसेना भवनला जाऊन आलोय, आमच्या वेळोवेळी मिटिंग झालेल्या आहेत. अहमदनगरमधून अजितदादा गटाकडून संग्राम जगतापांचं नाव फायनल झाल्याची माहिती आहे. स्थानिक भाजपनं मात्र अहमदनगर शहर मतदारसंघातून स्वबळाचा नारा दिलाय. मात्र महायुतीचा जो निर्णय होईल तो अंतिम असेल असं संग्राम जगतापांनी म्हटलंय. लोकांकडून मागणी होत असताना याच्यामध्ये खरं तर त्यांचाही दावा आहे, अनेक बैठका त्यांच्या स्तरावर देखील होत आहेत, पण निश्चित रूपानं जी काही महायुतीची भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी, अंबादास दानवे म्हणजे गल्लीमधला कुत्रा अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. अंबादास दानवे यांच्यावर बोलताना संजय गायकवाडांची जीभ पुन्हा एकदा घसरली. अरविंद सावंत आले, अंबादास दानवे आले, आक्रोश मोर्चा काढला. खरं तर आक्रोश मोर्चामध्ये पोटतिडकीने लोकांनी सभा घ्यायला पाहिजे होता, पण 400 रुपये रोज आणि 500 रुपये रोजाने 100% माणसं या ठिकाणी आली. तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घ्या, एकही माणूस स्वतःहून आलेला नाही. ही या अंबादास दानवेची अवकात आहे. आणि अंबादास दानवे म्हणजे एखाद्या गल्लीतला कुत्रा का टपरूट बोलणारा एक वाक्य म्हणजे तो विरोधी